नमस्कार. द भारती परमार शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये मी नेहमीच एका वेगळ्या कलाकाराला घेऊन येते. आज एक अभिनेत्री आपल्याकडे आली आहे. ती नुसती अभिनेत्री नाहीये, ती गायिका आहे, ती नर्तिका आहे, ती निवेदिका देखील आहे. चला तर आपण आज भेटणार आहोत सविता हांडे हिला आणि तिच्या प्रवासाबद्दल तिच्याकडनंच सगळं जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शो मध्ये तुझं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं तुझ्या घरातल्यांना तुझे पाय दिसले होते का नाचताना, थिरकताना, गाताना? हो, मला असं वाटतं मी जेव्हा लहान होते 2-2.5 वर्षाची, जेव्हा त्यावेळी लाऊडस्पीकर असायचे, तर त्या लाऊडस्पीकरवर जेव्हा गाणी लागायची ना, तर त्यावेळी मी आपोआप नाचायलाच जायचे. आणि मला सगळे म्हणजे सगळ्यांना असं किती नाचते आणि मी दमत नव्हते. दिवसभर मी डान्स करायचे. तर माझ्या आईला कुठेतरी असं वाटलं होतं की ही काहीतरी पुढे जाऊन डान्समध्येच काहीतरी करणार आहे. तुझी सुरुवात कलाकार म्हणून झाली की डान्सर म्हणून झाली? माझी सुरुवात ऍक्ट्रेस म्हणून, अभिनेत्री म्हणून झाली. म्हणजे डान्सर होती पण माझी सुरुवात अभिनयापासून झाली. बरं, त्याबद्दल काही सांगशील का? हो, सांगू इच्छिते. कारण की मला खूप आनंद होतो हे सांगताना. मला काहीच माहित नव्हतं, कारण की माझ्या घराचं बॅकग्राऊंड असं होतं की माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि आई माझी गावी राहणारी असल्यामुळे ती मुंबईला आलेली. शेतकरी कुटुंबातलं एक घर आहे आणि त्याच्यामुळे तिथे नाच गाणी वगैरे हे काहीच संबंधच नाहीये. पण मला डान्सची आवड होती. आणि माझा एक मामे भाऊ आहे ज्याचा मित्र शशिकांत तुपे आजचे आघाडीचे डिरेक्टर आहेत. तर ते एक मला वाटतं एकांकिका करत होते, जोगवा. तर त्यांना मुलगी हवी होती. त्यांनी बऱ्याच मुली पाहिल्या होत्या पण त्यांना हवी तशी मुलगी त्या जोगवा नाटकासाठी मिळत नव्हती. मग हा मला म्हणाला तू चल. तर म्हटलं मला तर ऍक्टिंग येत नाही. फिल्म बघायची खूप आवड होती पण गाणी नाचते पण माहित नाही. तो घेऊन गेला मला तिकडे. ते घेऊन गेल्यानंतर तिथे त्याने मला छोटंसं एक डायलॉग दिला आणि सांगितलं तू बोल. तर मी बोलली तर त्याला तो म्हणाला मला हीच हवी आहे. मी अशीच झाली, मला कुठे अभिनय? तर ते म्हणाले नाही. मग ते म्हणाले तुमच्या आई बाबांना वगैरे विचारा. घरी आले माझ्या मम्मी पप्पांना. तर माझी मम्मी पण म्हणली तुला ऍक्टिंग मध्ये? म्हटलं हा, मला घेतलंय त्यांनी. तर मला वाटतं मी त्यावेळी ना 10वीला होते मी. तर त्यांनी मला ऍक्टिंग मध्ये घेतलं आणि ते जोगवा एकच आमचं ते स्पर्धेचं नाटक, मला वाटतं ते झालंही नाही. आणि त्याच्यानंतर मग परत घरी. मग काही संबंधच नाही ना. आणि त्यावेळी फोन नव्हता आपल्याकडे. दुकानात एक फोन असायचा, मग तो एकच नंबर दिलेला होता. आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी, मला वाटतं 1-1.5 महिन्याने, श्याम दंडवते खूप मोठे डिरेक्टर, ढोलकीचे डिरेक्टर, ढोलकी फिल्म खूप फेमस झाली, त्याचे जे डिरेक्टर आहेत त्यावेळी ते जोगवा करत होते. आणि त्यांना करायचं होतं आणि त्यांना पण मुलगी हवी होती. त्यांनी पण खूप मुली पाहिल्या. मग त्यांनी शशिकांत तुपेंना विचारलं की तुझ्या नाटकामध्ये जी मुलगी होती ती कोण होती? मग त्यांनी माझा नंबर दिला. त्यांनी कॉल केला. मी गेले. तेव्हा पण त्यांनी मला ऑडिशन घेतलं. त्यांनी सांगितलं हा डायलॉग बोलून. ते म्हणाले ही फिक्स आहे. आणि मला सांगताना खूप आनंद होतोय. त्या नाटकामध्ये भारती तू मला भेटलीस, पण म्हणजे तू आम्हाला सिनियर होती. मला खूप भीती वाटायची तुझी त्यावेळी. म्हणजे त्यावेळी तू असामी आणि ते बरेच नाटकं तू करत होतीस त्यावेळी. आणि त्यावेळी तू तुझे ते सगळं सांगायची ना, त्यावेळी आम्ही जरा असे असायचो एकदम बापरे एवढ्या मोठ्या अभिनेत्री बरोबर मी काम करते, माझं चुकते का? पण त्यावेळी मी तुझ्याकडनं पण खूप शिकले. मी नेहमी तू ऍक्टिंग करत असताना मी पाहायची तू काय करतेस. तर मला वाटतं तुझा पण खूप माझ्यावरती असं मी पगडा आहे. आणि त्याच्यानंतर मनोहर शिंदे सर जे खूप चांगले डिरेक्टर, कामगारचे स्पर्धा त्या नेहमी करायचे. मग त्या नाटकामध्ये एक सीन असा होता ना की तो सीन त्यांनी माझ्याकडून करून घेतला आणि तो इतका सुपर. आणि लोक टाळ्या वाजवायचे त्या सीनला. आंबाचा सीन तुला माहितीये, मला वाटतं तू पण त्याच्यात मला मदत केलेली की असं कर असा कर असा कर. आणि त्याच्यामध्ये मला पहिलं पारितोषिक मिळालं अभिनयाचं, बेस्ट अभिनेत्री म्हणून. मग त्यावेळी माझ्या आई वडिलांना आणि मला वाटलं की येस मी अभिनय करू शकते आणि तिथून माझी सुरुवात झाली. बरं, मग पुढे कशी, म्हणजे पुढे नाटकं चालू राहिली की काही कॉलेज असं तसं थांबलं? पुन्हा कसं काय? मला नाही वाटत. मी कॉलेजमध्ये फक्त डान्स केला होता. बाकी कॉलेजमध्ये वगैरे मी काय केलं नाही. शाळांमध्ये स्पर्धांमध्ये डान्स, बाकी काही केलं नव्हतं.
पण जोगवा नाटकानंतर, जोगवाच्या नंतर मला बऱ्याच एकांकिका मिळाल्या आणि एकांकिन करताना एक मित्र होता, तर तो म्हणाला की एक ऑर्केस्ट्रा सुरू आहे आणि त्या ऑर्केस्ट्रामध्ये सगळी जमवाजमव सुरू आहे, डान्स. डान्स तर मला खूप आवडतो. म्हटलं चालेल. नजराना म्हणून महेश चव्हाण यांचा तो ऑर्केस्ट्रा होता आणि फोक डान्स होते सगळे आणि प्रदीप पटवर्धनजी तिथे अँकर करणार होते. तर तिथे मी गेली, तिथे मी डान्स केले, ते सगळ्यांना खूप आवडले आणि वाघ्या मुरळी, करकट्टम असे वेगवेगळे प्रकारचे मला डान्स, तिथे मी डान्स शिकली नाहीये, मला तिथे ते शिकायला मिळाले. ते केल्यानंतर तिथे पहिला शो जो होता आमचा शिवाजी मंदिरला, तिथे अशोक खंडे आले होते. आवाज की दुनिया, आजचा मराठी बाणा, शिवनेर भूषण असे ते तिथे आले होते आणि त्यांनी बघितलं. मग त्यांनी आम्हाला 5-6 जणांना सिलेक्ट केलं की आवाज की दुनियाची जमवाजमव चालू आहे, तर डान्सर हवेत. आणि मग जेव्हा तिथे गेल्यानंतर तिथे आम्हाला आमचे सुबल सरकार, इंडस्ट्रीचे सगळ्यात मोठे काय बोलतात डान्स डिरेक्टर, ते त्यांच्यासमोर मी काय करणार आहे आणि मी एकदम कच्चा लिंबू होते, कारण मी शिकली नव्हती. दादा मला शिकवत होते आणि नंतर एका वेळी असं झालं की बापरे, हिला काहीच जमत नाहीये. मग त्यांनी आमच्या दादांना पण सांगितलं की हिला इतका डान्स जमत नाहीये जेवढा, तर मी शिकलेली नव्हती ना, पण तरी पण मग दादा म्हणाले राहू दे चालेल, काही हरकत आहे तुम्ही. पण नंतर मग एका वेळे असं वाटलं की आता सोडून द्यावं. पण माझी आई माझ्या पाठी खूप बोलतात ना, असं अशी उभी राहिली ना. माझी आई म्हणाली नाही, आज तुला जमेल, तू जा. मग मी गेले, त्या दिवशी मला ती स्टेप जमली आणि त्याच्यानंतर मग मी मागे वळून पाहिलं नाही. मग मी 15 वर्ष सातत्याने फक्त चौरंगचे जे मी डान्समध्ये होती, तर चौरंग संस्थेमध्ये फक्त डान्स करत होती. तू हांडे म्हणजे तुझं आधीचं नाव हांडे नाहीये? माझं आधीचं नाव शेटे आहे. हांडे म्हणजे एकतर जेव्हा 7वीला होती त्यावेळी मंगलगाणी दंगलगाणीची कॅसेट आली होती आणि त्या मंगलगाणी दंगलगाणीमध्ये 2 गाणी होते, गोऱ्या देहावरती आणि मराठी पावलं पडते. तर गर्जती तोफांचे चौघडे ही एक लाईन होती, ती मला एवढी आवडली होती. तर मला असं वाटायचं हाच जो गायक आहे की ज्याने ही गायली. त्यावेळी मी बघितलं तर म्हटलं छान. त्यावेळी माहित नव्हतं की आपण पुढे जाऊन यांना भेटणार आहोत. आणि ज्यावेळी मी चौरंगमध्ये पाऊल टाकलं तर ती व्यक्ती समोर होती. मी अशीच झाली, ओ माय गॉड. पण त्यावेळी काय आमची मैत्री नाही झालेली. मग 1.5 वर्ष जेव्हा मी त्यांचे शो केले, 1.5 वर्षानंतर मग जेव्हा त्यांचं लग्न ठरत होतं, त्याच वेळी नेमकं आमचं दोघांचं अफेअर झालं. आणि त्यांची जबरदस्त फॅन असल्यामुळे मी लगेच, म्हणजे मला असं झालं की बापरे, स्वर्ग बोलतात ना, असं हातातच एकदम, म्हणजे स्वप्नातला राजकुमार भेटतो ना, तसं मला स्वप्नातला माझा राजकुमार भेटला. अविनाश हांडे यांच्याशी माझं लग्न झालं आणि घरातून पण काही आलं म्हणजे प्रॉब्लेम आले नाही, कारण की आमचं गाव एकच आहे, जिल्हा एक आहे, तालुका एक असल्यामुळे आणि हो आपण पण एकाच गावचे आहोत. तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आला नाही. माझ्या घरातल्यांना आनंद झाला की मला डान्स आवडतोय, तर हिची कला कुठेतरी बंद होऊ नये म्हणून चांगल्या घरात, अशा घरात गेली की जिथे तिचं हे सगळं चालू राहील. आणि मला इथे माझ्या सासरच्यांचं कौतुक करावंसं वाटतं, कारण की मी जेव्हा गेली तेव्हा मला असं वाटलं, तुला माहिती आहे आपल्या गावी डान्स आणि हे चालत नाही, कारण की तमाशा मध्ये डान्स करतात असं आपल्या गावी जरा त्यावेळी चित्र होतं. माझी आजी आजोबा मामा मामी असं म्हणत होते. पण जेव्हा मी सासरी गेली तेव्हा मी म्हंटल की मी डान्स बंद करू का, म्हणजे मी घरी थांबू का. तर पण अशोक खंडेंनी आणि माझ्या सासूबाईंनी सांगितलं नाही, आपला शो आहे. माझे मिस्टर पण म्हणाले याच्यासाठीच आपलं लग्न झालंय, तर आपला शो आहे, तू आपल्या शो मध्ये हे कायम चालू ठेव. आणि माझी ही मी आज जी काही आहे ती माझ्या सासर आणि माहेर ह्या दोघांच्या सपोर्टमुळे मी आज आहे. ओके, आपण नाटकाकडे वळूया. जोगवानंतर तुझ्या नाटकं केलीस की डायरेक्ट ऑर्केस्ट्रात गेलीस? मग नाटकांमध्ये कशी काय कामं केलीस तू? जोगवानंतर मी 2-3 एकांकिका केल्या. शशिकांत तुपेची अकल्पित वादळ केली, त्याच्यात पण मला पहिलं पारितोषिक मिळालं. त्याच्यानंतर अशा बऱ्याच मी स्पर्धेची नाटकं केली, कामगारची.
आणि जी आपली माहिती गावची नाटकं असतात, हौशी नाटकं, ती पण भरपूर केली त्यावेळी. त्या काळामध्ये 1 वर्षामध्ये मी भरपूर केली. त्याच्यानंतर जे नजराणा मला मिळाला आणि नजराणा नंतर मी डायरेक्ट आवाज की दुनिया नंतर मात्र मी एक 8, 9, 10 वर्ष मी फक्त डान्स ऐकायचे, कारण की त्याच्यात वेळच नव्हता. आमचे दिवसाला 3-3 प्रयोग असायचे, आमचे आउटडोअरला जास्त शो असायचे, आमचे ऑल ओव्हर महाराष्ट्र शो होते. तर मला दुसरा वेळच मिळत नव्हता काही करायला. पण त्याच्यानंतर मी मला वाटतं 10 वर्षानंतर मी गॅप घेतला परत, जेव्हा मला असं वाटलं की आता हे बस झालं. आणि मग मी जेव्हा गॅप घेतला तेव्हा मी घरी होती आणि घरी बसल्या बसल्या मला पहिलं नाटक आलं पुन्हा, होय पुन्हा कदाचित, दत्त घोसाळकर यांचं, दत्त विजय प्रोडक्शनचं. तर मी म्हटलं मी आता काही करत नाहीये. तर ते म्हणाले नाही, त्यांना 3च दिवस होते आणि त्याच्यामध्ये आत्ताची आघाडीची हिरोईन मेघा घाडगे, आणि तो रोल खूप छान, आपल्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत, नृत्यांगना आहेत, त्यांच्यासाठी लिहिलेलं, त्यांचं नाव नाही घेत मी आता. तर पण तिथे काही ते झालं नाही. त्याच्यानंतर बऱ्याच नृत्यांगना येऊन गेल्या. त्यांना कसं नृत्य आणि ऍक्टिंग असं होतं. मग त्यांनी सांगितलं, मिलिंद पेंडेकर डिरेक्टर, तर ते अविनाशचे मित्र होते. मग त्यांनी, अविनाश दौऱ्याला होता, मग त्यांनी फोन केला अविनाशला की तुझ्या बायकोला ह्या नाटकात घेतोय. आणि हे नाटक मला सुभाष, जो आताचा खूप मोठा आपला कोरिओग्राफर आहे, त्याने दिलं, सुभाष नकाशे. तर मग मी गेली आणि त्यांनी एवढी मोठी स्क्रिप्ट लिहिलेली. आणि मेघा घाडगे समोर मी नाचणार म्हणजे फारच, मला आधीच धडधड. त्याच्यात लावण्या, 5-6 लावण्या. तर 5-6 लावण्या करताना मी म्हटलं बापरे, मी एवढं नाही करू शकत, मी लावणी कधी केली नाही. तर ते मेघा म्हणाली मी बसून घेईल, तू टेन्शन नको घेऊ. आणि मग मी तिथे गेली. 4 दिवसात ते नाटक, ते पूर्ण स्क्रिप्ट, 5 लावण्या, आणि मग ते पहिला प्रयोग झाला. आणि एवढा तुफान, आणि सगळ्यांना एवढं पेपरमध्ये एवढं लिहून आलं माझ्याबद्दल. मग मी म्हटलं वाव, मी लावणी पण करू शकते. आणि हे क्रेडिट जातं मेघा घाडगे, मिलिंद पेडणेकर, त्यांनी खूप मेहनत करून घेतली. आणि खरंच म्हणजे 4 दिवसामध्ये एवढं मोठी स्क्रिप्ट, आणि अख्खं नाटक सुरू माझ्यावरनं होत होतं, संपत माझ्यावर होतं. आणि त्याच्यामध्ये इतके कंगोरे होते अभिनयाचे, ते माझ्याकडून मिलिंद दादांनी करून घेतले. कुठलं नाटकाचं नाव? होय पुन्हा कदाचित. आणि त्याच्यात जेव्हा ती आपल्या स्पर्धेला पण जेव्हा आली तेव्हा मला विशेष अभिनेत्री वगैरे असं मला छान सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पण मिळालं. तर मला खूप आनंद झाला त्या नाटकामध्ये. त्या व्यतिरिक्त काही केलंयस व्यावसायिकला? खूप केले. त्याच्यानंतर सुरू झालं. मग कुलदीप पवार, सतीश तारेंबरोबर 4-5 नाटकं केली, कुलदीप दादांबरोबर केली. नंतर आपले विजय जाधव त्यांच्याबरोबर केली, चव्हाण बरोबर. नंतर प्रदीप पटवर्धन बरोबर 2-3 नाटकं केली. आणि मग सुरूच झालं माझं. मग भरपूर, म्हणजे मला वाटतं एक 10 वर्ष मी फक्त नाटकच करत होते, व्यावसायिक नाटक बस. प्रकाश भालेकर यांची जास्त नाटकं मी केली. त्यांचं जास्त सांगू शकते कौतुक की त्यांनी त्यांच्या प्रत्येक नाटकामध्ये मला घेतलं. आणि त्याच्यानंतर मैथिली वारंगमी आणि चेतन दळवी, आमचा तिघांचा एक असा ग्रुप तिघांचं झालं होतं की आम्ही बरेच नाटकं तिघांनी एकत्र केली. त्या व्यतिरिक्त काही केलंयस व्यावसायिकला? खूप. हे करत असताना, होय पुन्हा कदाचित करत असताना कुमार सोहोनी आले होते गडकरीच्या शोला. आणि त्यांनी माझा रोल बघितला. आणि त्यांचं जे चला बनूया रोडपती, त्यावेळी त्यांची सिरियल चालू होती. तर त्यांनी मला तिथे सांगितलं की तुला माझ्या सिरियलमध्ये काम करायचंय. मला एवढा आनंद झाला, माझं काम बघून मला मिळालं. आणि मग त्याच्या जी काय बोलतो आपण टायटल सॉंगलाच त्यांनी मला घेतलं. आणि मग त्यात मला 2-3 एपिसोड मी त्याच्यात केले. आणि त्याच्यानंतर माझं सिरियलचं अजितेम जोशींची बरीच नाटकं मी टीव्हीला केली. त्याच्यानंतर सिरियल नाही हे डायरेक्ट टीव्हीला सह्याद्रीला काम केलं मी. सह्याद्री नंतर मी ETV मराठी अल्फा होतं तेव्हा अल्फाची सिरियल केल्यात, ETVला केलंय. आणि याला स्टार प्रवाहाला काम केली मी. तुला असं वाटतं कुठल्या सिरियलमुळे तुझं नाव झालंय? हो, एक तर सगळ्यात मराठी पहिली सिरियल माझी माझं कुंकू, याच्यामध्ये मी मामीचा रोल केला. आणि तो मामीचा रोल एवढा गाजला कारण की मी तशी नाहीये, पण मला मी व्हिलनचा रोल पहिल्यांदा केला. आणि तो इतका लोकांना आवडला. त्याच्यामध्ये ती बालगुडे आपली ती हिरोईन होती त्याच्यामध्ये. तर इतका रोल आवडला त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये मी फेमस झाले. आणि त्याच्यानंतर अजून दुसरी हिंदी सिरियल केली मी,
जिच्यामुळे मला खरं सांगते खूप 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 मला स्टारडम बोलतात ना, स्टारडम काय असतं हिंदी सिरियल मध्ये मिळालं. हिंदी सिरियल तारक मेहता का उलटा चष्मा, सगळ्यात भारी सिरियल जी मी कधी पाहिली नव्हती. आणि आपला गुंडी म्हणून माहितीये जो इन्स्पेक्टरचा रोल करतो, खूप जुना आर्टिस्ट आहे तो, माझ्या नवऱ्याचा मित्र आहे. तर तो मला एकदा स्टेशनला भेटला, तर मी म्हंटल, तो बोलला तू कुठे चालली आहे? म्हटलं मी माझ्या शूटिंगला चालली. इथे चल माझ्याबरोबर 5 मिनिटं. म्हटलं कुठे? इथे माझी एक शूटिंग चालू आहे तारक मेहता का उलटा चष्मा. म्हटलं अच्छा. तर मी तिथे गेली, तर त्याने माझं नाव सुचवलं, ही अशी आर्टिस्ट आहे चांगली नाटकातली, तर हिला काय रोल असेल तर घ्या. तर ते म्हणाले हा ठीक आहे. त्यांनी माझ्याकडे फोटोही नव्हता, एक साधा फोटो होता, त्याच्यावर मी नाव लिहून नंबर लिहून देऊन टाकला. आपल्याला एवढं हिंदीला कुठे मिळणार काम, असं कोण विचार करतं. मी अशीच घरी बसली होती, तिथून फोन आला मला तारक मेहता मधून. तर मी तारक मेहता से बोल रहा हूँ, सविता मैडम कल आपको शूटिंग में आना है. मी अशी म्हणले कोण मस्करी करते, ठेव रे फोन, बस ना आता, चल ना काय बोलायचंय. परत फोन आला, मैडम मैं सच बोल रहा हूँ आपको आना है. मेली चल ना आता, ठेव ना यार, कशाला, कोण देणार आपल्याला रोल. मग थर्ड टाइम मैडम रुको. मग त्याने त्याचं नाव सांगितलं, आप चाहिए तो फिर से मुझे इस नंबर पे मैं आपको दिखाता हूँ मैं कहाँ पे हूँ. मेली अच्छा कल सुबह आना है 6 बजे का आपका कॉल टाइम है, रोल है भाजीवाली. मेली अच्छा. मी गेली मी तुला सांगते भारती, मी कधीच म्हणजे आपण बोलतो ना मराठी मधून आपण जेव्हा एवढं स्ट्रगल करून जेव्हा आपण काम करून जातो, माझ्या नावाची पाटी लावलेली तिथे व्हॅनिटी होती, सविता हांडे भाजीवाली. आणि माझ्यासाठी माझ्या व्हॅनिटीमध्ये माझा रूम वेगळा, त्याच्यामध्ये माझी हेअर ड्रेसर, त्याच्यामध्ये माझा मेकअप मॅन, माझं पर्सनल. हे जेव्हा मी बघितलं तेव्हा म्हणलं, आणि मग तो रोल खूप गाजला, खूप आवडला, माझे सगळे एपिसोड गाजले. आणि मग तेव्हा ती सिरियल तर वर्ल्ड मध्ये आहे ना, आणि मग त्या सिरियल मला स्टारडम दिलं. ओके. तारक मेहता का उलटा चष्मा सारख्या सिरियल मध्ये तू जगप्रसिद्ध झालीस. आता तुझ्या घरातल्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? जेव्हा मी चालू केलं त्यावेळी तुला माहिती आहे आपल्याकडे नारायणगावमध्ये, तू नारायणगावची आहे, मी नारायणगावची, आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये मुलगी 10वी 11वीला गेली की लग्नाची लगेच सुरुवात, तो काळ पण तसाच होता. तर माझ्या मम्मीने खूप अपोज केलं की नाही, माझ्या मुलीचं लग्न एवढं लवकर मला करायचं नाहीये. ते तर झालं, पण जेव्हा मी ऑर्केस्ट्रा, म्हणजे आता यांचा ऑर्केस्ट्राच होता त्यावेळी, आणि ऑर्केस्ट्रा लाईन अशी मानली जायची की काय मुली जाऊन नाचतात, आणि आपल्याकडे ते चालत नव्हतं. आणि त्यावेळी माझ्या आजूबाजूची लोक जी मी चाळीत राहत होते, चाळीतल्या लोकांना आणि माझ्या घरातल्यांना, माझे जे नातेवाईक आहे त्यांना असं वाटायचं की आता हिचं लग्न कसं होणार. आणि लोकांना, बऱ्याच लोकांना असं वाटायचं की मी जाऊन बारमध्ये नाचते की काय वगैरे, इथपर्यंत माझ्या आई वडिलांना बोलले. पण माझे वडील रोज मला घ्यायला येत होते, त्यामुळे त्यांना माहित होतं मी कशात डान्स करते, त्यामुळे माझ्या आई बाबांना काही प्रॉब्लेम नव्हता. पण तुला सांगते, ज्यावेळी माझं लग्न झालं ना, ते लग्न एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं जसं स्टार लोकांचं लग्न होतं. आणि माझ्या लग्नाला सगळे महेश कोठारे पासून आपला भरत जाधव, केदार शिंदे, सगळेचे सगळे, म्हणजे ऑल लग्नाला होते, सचित वगैरे आताचे स्टार सगळे. आपली सुचित्रा बांदेकर, अविनाशची खास मैत्रीण, सुकन्या कुलकर्णी तर माझ्या नवऱ्याची करवलीच होती. तर म्हणजे ह्या सगळ्यांना जेव्हा बघितलं, आणि ते लग्न दिवसा आणि संध्याकाळी दोन्ही टाइम 5-5 हजार पब्लिक जेव्हा बघितलं, माझ्या घरातल्यांनी बघितलं, नंतर माझ्या आजूबाजूच्या लोकांनी तर माझ्या आईची कॉलर टाईट झाली एकदम. आणि मग त्यांना नंतर सगळ्यांना असं वाटलं की हा पाहते, म्हणजे चांगल्या घरामध्ये एवढं डान्स करून पण चांगल्या घरात गेले. आणि तेवढंच माझ्या सासरच्यांचं कौतुक आहे, त्यांनी मला परत काम करायची संधी दिली, म्हणून मी काम करत राहिले. पण आता जेव्हा सगळेजण बघतात ना, तर आता माझ्या गावी पण माझ्या नातेवाईकांमध्ये असं होतं की सविता सारखं करा, सविता ताई सारखं बना, असं. म्हणजे जे नव्हतं ते झालं. मग माझ्या आईला खूप आता आनंद होतो की चला माझ्या मुलीने काहीतरी केलं, करून दाखवलं असं. आणि तुला चांगल्या गोष्टी मिळतही गेल्या. आणि ती खरं स्वामींची कृपा आहे की स्वामींच्या, म्हणजे मला असं वाटतं की मी 20% आहे, माझ्याकडे काही नाही, कारण मी शिकले काहीच नाहीये, पण ते दिले, ते वर्षांनी दिले, त्यामुळे त्यांचं खूप आभार आणि कृपा आहे माझ्यावरती. आता वळूया तुझ्या सिनेमाकडे. तू एक सिनेमा केलायस, त्याबद्दल सांग. सिनेमा ऍक्च्युअली मी 3-4 केलेत. सगळ्यात पहिलं मी गोलमाल केलं होतं सतीश पुळेकरांबरोबर, असित रेड्डीज, माझ्या मिस्टर अविनाश हांडे यांचा मित्र,
त्याने मला ती सिरियल दिली. विराज राजे आताचे खूप बेस्ट डिरेक्टर. तर हैदराबादला शूटिंग होतं, त्यात मुक्ता बर्वे वगैरे असे बरेच लोक होती. आम्ही ती पहिली एक फिल्म केली. त्याच्यानंतर मी मुंगळा केली. मुंगळामध्ये चेतन बरोबर मी काम केलंय. खूप मोठी फिल्म होती, त्याचं पण खूप छान हे झालं. त्याच्यानंतर मी आपले अनंत जोग यांच्याबरोबर पण मी खैरलांजीच्या माथ्यावर किशोरी शहाणे वीज यांच्याबरोबर काम केलंय. त्याच्यानंतर माझी आत्ता जी फिल्म आली होय पुन्हा कदाचित, तू फक्त हो म्हण, तर ती खूपच गाजली कारण की ती लव्ह स्टोरीवर आधारित होती आणि माझं स्टार्ट टू एंड आईचा रोल केल्यामुळे खूप छान तो रोल. आणि तो आईचा रोल करताना अर्थात तूच आठवली मला, कारण की माझ्या नाटकामध्ये तू आईचा रोल केलेला आणि ते तसंच स्टाईलचा रोल होता. आणि त्याच्यानंतर जिंदगानी निसर्गावर आधारित फिल्म होती, तर तिला 12 इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले त्या फिल्मला. तर त्या दोन्ही फिल्ममुळे मला खूप छान लोकांनी प्रोत्साहन दिलं, आशीर्वाद दिला आणि जास्त लोकांपर्यंत मी पोहोचले. वा वा. तुझी ओळख मी डान्सर, गायिका आणि निवेदिका अशी करून दिली आहे. आता निवेदनावर येऊया. निवेदन कुठे करायला लागलीस, कधी करायला लागलीस? आता जेव्हा मी आवाज की दुनिया सोडलं, जेव्हा मी नाटक बंद केलं, मी प्रेग्नंट होते, तर मी करू नव्हते शकत. तर मी 7व्या महिन्यापर्यंत 4 चौघी म्हणून नरेश बिडकर यांची सिरियल मी करत होती. आणि 7व्या महिन्यानंतर जेव्हा पोट दिसायला लागलं मग तेव्हा मी करू शकत नव्हते आणि मला बेड रेस्ट सांगितली होती. मग मी सोडलं. माझा मुलगा 2 वर्षाचा झाल्यानंतर बोलतो ना, स्वस्त नाही बसू शकत ना आपण कलाकार. मग मला असं बसवत नव्हतं. तर माझ्या नवऱ्याचा घरी क्लासेस चालू झालेले गाण्याचे. तर मला त्या सगळ्या ज्या महिला यायच्या त्यांच्यावर माझी मैत्री झाली. बोलणारी असल्यामुळे माझी पटकन मैत्री होते. मी अशी त्यांना बसून राहायचे. मग लता मंगेशकरजी यांचा वाढदिवस आला होता नेमका त्यावेळी. तर मी असंच त्यांना म्हटलं, आपण एक कार्यक्रम करूया का असा लताबाईंच्या गाण्यावर. तर त्या म्हणाल्या, हा सविता चालेल, कर, आम्ही तुला मदत करू, आपण म्हणजे आम्ही पैसे काढू आणि करू. त्यांना त्या ज्या गायिका होत्या त्यांना आवड होती. मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं. माझे मिस्टर बोलले चालेल. तर लता मंगेशकर एक अद्भुत आविष्कार असा शो केला आम्ही. त्याच ज्या त्याच्याकडे शिकणाऱ्या ज्या होत्या त्यांना घेऊन मी कार्यक्रम, आणि माझ्या मिस्टरांनी त्याची पूर्ण स्क्रिप्ट लिहून दिली मला, कारण मला त्यातलं काहीच नॉलेज नाही. ते गातात, मी फक्त ऐकत होते, तोपर्यंत मी कानसेन होते. आणि त्यांनी दिल्यानंतर मग तो शो मी मुलुंडमध्ये आमच्या इथे केला. 20 रुपये तिकीट ठेवलं. म्हटलं असू दे, 20 रुपये तिकीट ठेवूया, पण जास्त नाही. 20 रुपये तिकीट ठेवलं आणि म्हटलं बघूया किती लोक येतात. आम्हाला वाटलं 50, 60, 100 लोक येतील, कोण येणार आपल्याला बघायला. तुला सांगते 400-450 लोक आली त्या दिवशी कार्यक्रमाला. आणि तो कार्यक्रम एवढा गाजला. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आमचा फोटो आला, ऑल इज लता. आणि मग याला आपला महाराष्ट्र टाइम्सला आमचा फोटो आला. आणि सगळ्या घरगुती महिलांना घेऊन सविता हंडे यांनी कार्यक्रम केला. ह्याचा आनंद. आणि त्याच्यानंतर पूर्ण मुलींमधल्या महिलावाला येऊन भेटायला लागले. आम्हाला त्यांना चान्स. अरे वा वा. मग मी म्हटलं ठीक आहे, मी एक वही बनवली, म्हटलं करूया. मग त्याच्यानंतर मला एक फोन आला, तुम्ही मंगळागौर करता का? पण तोपर्यंत मंगळागौर मला काय माहित नव्हतं. माझ्या एका मैत्रिणीकडे फक्त मंगळागौरीला गेली होती खेळायला, शिल्पा म्हणून. तर मी म्हटलं, तरी पण मी म्हटलं हो करते. अच्छा. मग त्या ब्राह्मण बायका ज्या माझ्या मैत्रिणी होत्या, मग त्यांना गाणी विचारली, ती वही आणली, ते पुस्तक आणलं, सगळी तयारी. मग त्याच्यावर मी डान्स बसवले आणि मंगळागौर सुरू झालं. मग मंगळागौरवर भोंडला सुरू झालं. मग एकाने विचारलं, बारसं करता का? हो करते. बारशाची गाणी आणली. असं करता करता मग मला असं कुठेतरी ना असं वाटत होतं की आपण बोलायला शिकलं पाहिजे, म्हणजे आपल्याला अँकर आलं पाहिजे. मी जेव्हा अशोक हंडेंना, आदेश बांदेकर यांचं होम मिनिस्टर चालू होतं, यांना मी बघत होते ना, असं आपण बोलू शकतो, बोलू की नाही माहित नाही, असं मला खूप आवडायचं. आणि मग माझ्याच शो मध्ये मी अँकरिंग करायला सुरुवात केली. आणि करता करता ते इतकं झालं की आता हिंदी मराठी याच्यामध्ये मला वाटतं मी रेग्युलर आता मैसूर हॉल, पूर्ण मला वाटतं मुंबईमध्ये अँकर साठी मला बोलवलं जातं. आणि टचवूड देवाची कृपा आहे की मी कुठलीही स्क्रिप्ट न करता, काही न करता, मी डायरेक्ट मी जाते त्यावेळी माझ्या हातात ती गाणी येतात आणि ते सांगतात आता ही गाणी आहेत, ही 50 गाणी याच्यावर तुम्हाला बोलायचंय. आणि त्या 50 गाण्यावर मी डायरेक्ट जाऊन मी बोलत असते. आणि मला नाही माहिती मी काय बोलते, पण लोकांना प्रचंड आवडतं आणि माझी लोक खूप फॅन झालेत. आणि कित्येक लोक येऊन भेटतात की मॅडम ऐसा लगता है की आप बोलते रहो हम सुनते रहे. मी अच्छा. आणि फक्त पुरुष नाही तर बायका पण तेवढ्याच माझ्या फॅन झाल्या. तर ही स्वामींची कृपा आहे.
अजून काय चालू आहे का सध्या? माझे शो चालू आहेत. मी त्याच्यानंतर मी स्वतःचे शो करायला सुरुवात केली, हिंदी मराठी ऑर्केस्ट्रा. मला भरपूर कार्यक्रम मिळतात. मी बारसं, डोहाळे, लग्न, संगीत. मी नृत्यांगना असल्यामुळे मध्यंतरीच्या काळात जेव्हा करोनाचा काळ होता तेव्हा असं झालं, भारती काहीच काम नाहीये, मग आपण काय कमवत नाही तर आपलं घर त्याच्यावर चालतं, काय करायचं. एक पहिले 4 महिने तर खूप डिस्टर्ब झालो होतो, डिप्रेस झालो होतो. 4 महिन्यानंतर मग मला असं वाटलं माझ्या अंगात डान्सची कला आहे. मी असंच सुरू केलं फेसबुक लाईव्ह की मी डान्स शिकवते. मला फेसबुकवरनं एवढं लोक मिळाली की मी डान्स क्लास चालू केले ऑनलाईन. आणि माझे 2 वर्ष ऑनलाईन डान्स क्लास चालू होते आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून महिला मला मिळाल्या. आणि मी लहान मुलांचे पण बसवले, मोठ्या. तर माझं सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत डान्स क्लास ऑनलाईन चालू होते. मला श्वास घ्यायलाच वेळ मिळत नव्हता, मला एवढं माहित नव्हतं. त्याच्यानंतर मी लहान मुलांचे समर कॅम्प घेते, तर मी दिवाळी कॅम्प घेते, ते मी ऑनलाईन केले याच्यावर. त्याच्यात पण 80 मुलं होती मला ऑनलाईनला. आणि मी तेही रेग्युलर अशी पण घेते, ऑनलाईन नाही ऑफलाईन पण घेते मी. ते मला खूप आवडतं लहान मुलांबरोबर वेळ घालवायला. आणि ज्या कला माझ्यात नाही त्याही कला मी त्यांच्याबरोबर करून मजा मस्ती करते. सिनियर सिटीजनसाठी मी कार्यक्रम करते, वृद्धाश्रम म्हणा किंवा काही असतील तर त्यांच्यासाठी पण मी कार्यक्रम करते, त्यांना आनंद देण्याचा. आणि ज्या महिला रिटायर्ड झाल्या त्यांच्यामध्ये जी सुप्त कला आहे त्यांना मंच देण्याचं काम करते. आणि माझ्या शोच्या माध्यमातून त्यांना मी असे गायला, कुठे अँकरिंग करायला, डान्स करायला प्रवृत्त करते आणि प्रोत्साहन देते त्यांना. तुझ्याकडे तू गाते पण, म्हणजे तुझा नवरा गाणं शिकवतो असं बोलता बोलता बोललीस. तुला गाता येते की नाही? तुझी परीक्षा आताच तू सांगितलं लता मंगेशकरचं प्रयोगाबद्दल. एखादं गाणं होऊन जाऊ दे. माझा नवरा गाणं शिकवतो पण मी फक्त कानसे नाही, मी त्याचं गाणं ऐकून आणि मला गाण्याचे प्रोग्राम करताना कुठेतरी असं वाटलं की मी गायला पाहिजे. आणि माझ्या मैत्रिणी, नाही सवी तुझा आवाज खूप छान आहे, तू गा. तर असं करून मी गायला लागलीये, तर हळूहळू गाते. तर त्यातलं माझं सगळ्यात आवडतं गाणं की मला असं वाटतं हे गाणं, मी साने गुरुजींची खूप फॅन आहे, तर जगाला प्रेम अर्पावे. त्यामुळे मला ते त्यांचं ते जगाला प्रेम अर्पावे हे मी कायम बोलत असते. म्हणून माझा कॅप्शन आहे आय लव्ह यू, जे मी सगळ्यांसाठीच म्हणते. आणि हे तुझ्यासाठी आहे, सगळ्यांसाठी. तर सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी जे भारती परमारचे शो बघतायत आणि आमच्या भारती ताईंसाठी, तुम्हा सगळ्यांसाठी हे गाणं मी डेडिकेट करते. हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में, खुश नसीब है वो जिनको है मिली ये बहार जिंदगी में. हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में, प्यार जिंदगी में. त्यामुळे हे जीवन सुंदर आहे. मस्त राहा, स्वस्थ राहा, प्रत्येक क्षण आनंदाने जगा. एवढीशी मुलगी होतीस तू. शिवाय म्हणते मला बघून काम करायला सुरुवात केली आणि कुठे उडून गेलीस. तू वेळात वेळ काढून मला वेळ दिलास आणि माझ्याशी छान गप्पा मारल्यास, याबद्दल द भारती परमार शो तर्फे मी तुझी अत्यंत आभारी आहे. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या कामासाठी द भारती परमार शो तर्फे तुला भरभरून शुभेच्छा. थँक्यू भारती, तू मला एवढ्या वर्षाने तू माझी आठवण काढलीस. तुला मला भेटण्यातच एवढा आनंद झाला, मी तुला सांगू नाही शकत, शब्दात व्यक्त नाही करू शकत. पण मी खरं सांगते की ते एक आपलं लहानपणीचं प्रेम असतं ना, आणि एक लहानपणीचं आपला कोणतरी एक आदर्श असतं ना, तशी तू माझी आहे. आणि थँक्यू सो मच. तुझ्या शो मध्ये मला तू बोलवलंस, तुझ्या शो पेक्षा मला तुला भेटण्याचा प्रचंड आनंद झाला. थँक्यू, लव्ह यू. थँक्यू. आणि यासाठी फक्त 2 लाईन सांगते. जुगनू का कभी उजाला नहीं होता, हर पर्वत हिमाला नहीं होता. जुगनू का कोई उजाला नहीं होता, हर पर्वत हिमाला नहीं होता. और भारती तेरे जैसा हर कलाकार नहीं होता, हर दोस्त नहीं होता. वा वा वा. थँक्यू. तर मंडळी, माझा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवणार आहातच. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.